विदर्भात उष्णतेची तीव्र लाट, राज्यात अनेक ठिकाणी पारा 40 पार तर ब्रह्मपुरीत तापमान उच्चांकी 42 अंशांवर. पुणेकरांनो काळजी घ्या, पुणे जिल्ह्यातील उष्णतेचा पारा 40 पार तर यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान राजगुरुनगरमध्ये. राज्यात असंसर्गजन्य आजारांमध्ये वाढ तर उच्च रक्तदाब, मधुमेह, फुफ्फुस यासोबतच विकाराचे रुग्ण वाढले तर बदलती आणि आधुनिक जीवनशैलीमुळे आजाराला निमंत्रण. अंतराळवीर सुनीता विल्यम्स अवकाशातून परतणार. स्पेसएक्स कडून क्रू-10 मिशन लॉन्च तर सुनीता विल्यम्स आणि विल्मोर बुच पृथ्वीवर परतणार. कोल्हापूर विद्यापीठाच्या नामविस्तारीकरणाचा वाद तर विद्यापीठाच्या नावावरून हिंदू जनजागृती समिती आक्रमक. विद्यापीठाच्या नावात छत्रपती उल्लेख नसल्यानं आक्रमक. राज्यात वाहनांच्या संख्येत 5.9% वाढ तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विक्रमी वाढ. मुंबईकरांनी 10 दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावं. घाटकोपर जवळ पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू असल्याने पालिकेचं आवाहन. सिंधी शाळा अरेबिक लिपी इतिहास जमा होण्याच्या मार्गावर. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सिंधी शाळांवर परिणाम तो उल्हासनगरमध्ये इंग्रजी शाळांचं वाढतं प्रस्त. बेदाण्याला सांगलीत विक्रमी प्रति किलो 470 रुपये भाव तो सोलापूर बाजार समितीत प्रति किलो भाव 401 वर. रेल्वेचं आरक्षण सुरू होताच 3 मिनिटात फुल झालंय. आरक्षण सुरू होताच बुकिंग फुल होत असल्याच्या तक्रारी तर रेल्वेचं तिकीट मिळत नसल्याने सुट्टीत गावाला जायचं कसं, प्रवाशांचा प्रश्न. परभणीच्या पूर्णा तालुक्यात रेल्वे विभागाकडून धोकादायक पूल तयार. शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून खरं तर करावा लागतोय पुलावरून प्रवास. परभणीच्या सेलू शहराचा पाणी पुरवठा 4 दिवसापासून बंद. निम्न दुधना विभागाचे 90 लाख रुपये नगरपालिकेने थकवल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडित. मुंबईत काल धुळवडीची धूम, मात्र अनेक जण जखमी तर धुळवडीचा आनंद लुटताना मुंबईत 52 जण जखमी झालेत. अनेकांच्या डोक्याला, डोळ्याला आणि पायाला मार. होळीच्या दिवशी मुंबईकरांचा श्वास कोंडला. ऐन धुळवडीच्या दिवशी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब तर अंधेरी आणि देवनारची हवा अत्यंत वाईट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.